एखाद्या स्टुडंटला शिकवायचं तर एखाद्या शिक्षकाला तर अपग्रेड व्हावंच लागेल. त्याचकरिता मी म्हणजे पीएचडी करिता पीकेबीला होते. आता मी त्याच जोमाने त्याच उत्साहाने पुन्हा कमबॅक केलेला आहे ऍग्रिकल्चर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स करिता. त्याच्यामुळे विदर्भातल्या किंवा अमरावतीतल्या स्टुडंट्सला बाहेर जायची किंवा टेन्शन घ्यायची काही गरज नाही. मी नेहा पोटे, माझं एमएससी इन ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन झालेलं आहे आणि सध्या पीएचडी इन ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन झालेलं आहे. माझा एक्सपिरियन्स जर म्हटलं तर मी शिवाजी ऍग्रिकल्चर कॉलेजला 6 वर्ष लेक्चरशिप केलेली आहे, प्लस 5 वर्ष मी ऍग्रिकल्चर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये बॅचेस घेतलेले आहेत. जसं एमसीआर असेल, एएफओ असेल, ऍग्रीएमपीएससी असेल, सीडब्ल्यूसी असेल, कृषी सेवक, ग्रामसेवक, ज्या काही ऍग्रिकल्चर रिलेटेड कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्या सर्व स्टुडंटला मी शिकवलेलं आहे. आता मी एसव्हीपीटी कोचिंग क्लासेस सोबत जॉईन झालेली आहे. तुमच्यासाठी पुन्हा नवीन ज्या काही आता एक्झाम्स आहे किंवा नवीन स्टुडंट्स आहे त्यांच्यासाठी ऍग्रिकल्चर कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी अवेलेबल आहे. ज्यांना काही काही इन्क्वायरी असेल, काही असेल, या 2 कॉन्टॅक्टवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि लगेचच आपण काही दिवसात आपली बॅच स्टार्ट करतो आहोत. थँक्यू.